मित्रांनो, आज मी तुम्हाला ब्रायन ट्रेसी यांचे पुस्तक गेट स्मार्टमधून 6 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यांच्यामुळे लोक श्रीमंत नाही बनत. होऊ शकते की यातील काही गोष्टी तुम्हाला आपत्तिजनक वाटतील, पण मी हे मानतो की आपल्या चॅनलचे जितके पण सबस्क्रायबर आहेत, त्यांना त्यांचे जुने विचार संपवायचे आहेत. त्यांचा माइंडसेट त्यांना बदलायचा आहे. त्यांना इकडे-तिकडे धक्के खात नाही बसायचे. त्यांना त्यांच्या आयुष्याचे कंट्रोल त्यांच्या हातात घ्यायचा आहे. ज्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्या कडू तर खूप आहेत, पण तितक्याच महत्त्वाच्या पण आहेत. जर तुमच्या मनात पण सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनण्याची तीव्र इच्छा असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, ज्याने मी समजून जाईल की किती अशा लोकांनी व्हिडिओ बघितले आहे, जे भविष्यात यशस्वी बिझनेसमॅन बनण्याची इच्छा बाळगतात. पण जर तुम्हाला आयुष्यभर गरीबच राहायचे असेल, आयुष्यभर धक्केच खायचे असतील, तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच बकवास वाटतील. तर तुम्ही या व्हिडिओला आनंदाने डिसलाईक करू शकता, ज्यामुळे मला पण समजेल की किती लोक ही क्रिकेट मॅच टीव्ही सिरियलमध्ये गुंतलेले आहेत. तर चला बघूयात कोणती आहेत ती 6 कारणे ज्यामुळे लोक श्रीमंत नाही बनू शकत. नंबर 1, त्यांना कधीही जाणीवच होत नाही की ते श्रीमंत बनू शकतात. असे या कारणामुळे होते की लहानपणापासूनच त्यांना असे दाखवले जाते की पैसा चांगली गोष्ट नाही आहे, मोठी स्वप्न नाही बघितली पाहिजेत, अंथरूण पाहूनच पाय पसरले पाहिजेत. आणि याच कारणामुळे पैशाला घेऊन त्यांची विचारसरणी निगेटिव्ह बनून जाते. ते पूर्ण आयुष्यभर कमी पैशांमुळे वैतागलेले तर असतातच, तरीसुद्धा पैशाला वाईट गोष्ट समजतात. हे लोक तुम्हाला पैशांसाठी 12-12 तास काम करताना, तसेच ओव्हरटाईम करताना दिसतील, पण तरीसुद्धा पैशालाच वाईट बोलतील की जास्त पैसा चांगली गोष्ट नाही आहे, पैसाच सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे. जर तुम्हालासुद्धा कोणी बोलेल की जास्त पैसा ही चांगली गोष्ट नाही आहे, तर तुम्ही त्याला हे विचारा की जर अशीच गोष्ट असेल, तर मग तो थोड्या पैशांसाठी इतकी मेहनत का करत आहे, इतका वेळ नोकरी का करत असतो? जर तुझे पॅरेंट्स आजारी झाले, तर काय तुला सरकारी हॉस्पिटलमध्ये धक्के खायचे आहेत की त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायची आहे? जर तुम्हाला कोणी बोलत असेल की अंथरूण पाहून पाय पसरावे, तर त्याला बोला की मी माझ्या पायावर कंट्रोल नाही करणार, तर मी माझे अंथरूण मोठे करेल. नंबर 2, ते कधीच डिसिजन नाही घेत. बहुतेक लोक अपेक्षा करतात आणि कल्पना करतात की जेव्हा त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल, तेव्हा त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. पण ते कधी पैसे कमवण्याचा पक्का निर्णय घेतच नाहीत आणि याच कारणामुळे ते कधीच पहिले पाऊल टाकत नाही. ते कधीच पैसे कमवण्याची टेक्निक नाही शिकत. ते त्यांची नॉलेज आणि स्किल्स कधीच अपडेट नाही करत, ज्याच्यामुळे ते जे काम करत आहेत ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकतील. ते त्यांच्या कंडिशनला घेऊन फक्त कारणे देतात आणि दुसऱ्यांना दोष देतात. तुम्ही त्यांना नेहमी हे बोलताना ऐकत असाल की यश ही तर भाग्याची गोष्ट आहे. मी श्रीमंत नाही झालो कारण मी गरीब घरात जन्माला आलो. मी बिझनेस नाही करू शकत कारण माझ्याजवळ पैसे नाही आहेत. नंबर 3, ते कामाला नेहमी टाळतात. जर त्यांना ही जाणीव जरी झाली की ते श्रीमंत बनू शकतात, तरीसुद्धा ते त्यांच्याकडून कधीच पहिले पाऊल उचलत नाहीत. ते नेहमी प्रत्येक कामाला टाळत असतात. ते नेहमी या कल्पनेत असतात की एक दिवस मी पण करून दाखवेन, एक दिवस मी पण खूप मेहनत करून माझे आयुष्य बदलून दाखवेल, एक दिवस मी पण पैसे वाचवायला सुरुवात करेन, एक दिवस मी पण माझ्या नॉलेज आणि स्किल्सला अपडेट करेल. आणि ते संपूर्ण आयुष्य एक दिवस मी पण या वाक्याच्या लफड्यात पडलेले असतात, पण करत तर काहीच नाहीत. जेव्हा पण तुम्ही यांना काही नवीन शिकायला बोलणार, तेव्हा त्यांचे उत्तर येईल की माझ्याजवळ शिकण्यासाठी वेळच नाही आहे. मला कोण शिकवेल? ते पुस्तके वाचू शकतात, पण ते नाही वाचत. ते यशस्वी लोकांचे व्हिडिओ बघून शिकू शकतात, पण ते असे नाही करत. ते करतात काय? तर बातम्या बघणे, बिनकामाच्या ते टीव्ही सिरियल बघणे आणि त्या रिकामटेकड्या नेत्यांच्या रिकामटेकड्या डिबेट बघणे. नंबर 4, ते अपयशाला आणि टीकेला घाबरतात. लहानपणी काही चूक केल्यानंतर किंवा नापास झाल्यानंतर शाळेत किंवा घरी त्यांना खूप ओरडले गेले असेल किंवा मारले गेले असेल, तर मोठे झाल्यानंतर सुद्धा ते अपयशी व्हायला घाबरू लागतात. असे ज्या लोकांसोबत होते, ते रिस्क घ्यायला घाबरतात. त्यांच्यासमोर एखादी संधी चालून आली तरीसुद्धा ते कोणते पाऊल उचलत नाहीत. अपयशाच्या भीतीने ते पाऊल न उचलण्यासाठी ते खूप सारे कारणे शोधून काढतात. जसे की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाही आहेत, माझ्याजवळ नॉलेज आणि स्किल्स नाही आहे. आणि हे लोक असा पण विचार करतात की जर त्यांनी फायनान्शियल गोल सेट केले, तर दुसरे लोक त्यांच्यावर हसतील आणि त्यांच्यावर टीका करतील. त्यांच्या पाठीमागे कदाचित त्यांची निंदा करतील. लोक बोलतील की हा तर फक्त पैसा करत असतो, हा तर फक्त पैशांच्याच मागे पळत असतो. तर ते टीकेच्या भीतीमुळे हाच प्रयत्न करतात की आपल्याकडून जास्त प्रयत्न होऊच नये किंवा करूच नये, जसं चालू आहे तसंच चालू राहावं. नंबर 5, ते शिकणे बंद करतात. जर त्यांना कोणी नवीन काहीतरी सांगितले, तर त्यांचा रुबाब काही असा असतो, हां तू मला नको शिकू, मला सर्व काही माहीत आहे. त्यांना असे वाटते की जर त्यांना कोणी नवीन काही गोष्ट सांगितली, तर यामुळे त्यांची खोटी हुशारी कमी होऊन जाईल. म्हणजेच त्यांना हे बोलायला लाज वाटते की थँक्यू यार,
मला हे तर माहीतच नव्हते. साधी गोष्ट आहे बघा, जर तुम्हाला अशी एखादी गोष्ट मिळवायची आहे जी तुम्ही अजूनपर्यंत नाही मिळवली, तर तुम्हाला असे काही शिकावं लागेल किंवा करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत नाही केले. फायनान्शियल सक्सेससाठी तुमच्याजवळ नॉलेज आणि स्किल्स असणे खूप गरजेचे आहे. स्वतःला अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जे काम तुम्हाला करायचं आहे त्या कामात आधीच सक्सेस झालेल्या लोकांबद्दल वाचा, बघा आणि नीट समजून घ्या. नंबर 6, ते लागोपाठ प्रयत्न करत नाहीत. यशस्वी आणि अपयशी माणसांमध्ये एक खूप मोठा फरक असतो. यशस्वी लोक लगातार प्रयत्न करत असतात. ते कोणतेच काम अर्धवट नाही सोडत. आरोग्याबद्दल एक छोटंसं उदाहरण घेऊयात. बहुतेक लोक जिम तेव्हाच करतात जेव्हा त्यांना जाणीव होते, यार पोट खूपच पुढं आलं आहे, आता जिमला जावं लागेल. त्यातले जास्तीत जास्त 2 आठवडे लोक जिमला जातात, नंतर परत त्यांच्या जुन्या रुटीनवर परत येतात. काही लोक हेल्दी जेवण करतात, 1-2 आठवडे असं करतात, त्यानंतर मग परत त्यांना ते जमत नाही आणि पुन्हा फास्ट फूडसारखा कचरा खायला सुरुवात करतात. त्यांचा हाच पळण्याचा रुबाब फायनान्शियल गोल्समध्ये पण दिसून येतो. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगमध्ये पण दिसून येतो. काही महिने बचत करतील, मग एखाद्या फोनचा नवीन मॉडेल बघून सर्व बचत त्यात उडवून टाकतील. जर तुम्हाला सक्सेस मिळवायचे आहे तर तुमचा ॲटिट्यूड हा कधीही हार न मानणारा पाहिजे. जेव्हा मी हा माझा आर.जे. कट्टा चॅनल सुरू केला होता तेव्हा मला सुरुवातीला काहीच व्ह्यूज येत नव्हते आणि ज्या व्हिडिओ मी सुरुवातीला बनवल्या होत्या त्या अजिबातच चांगल्या नव्हत्या. तुम्ही बघू शकता त्या अजून पण चॅनलवरती आहेत, पण त्याच व्हिडिओ या चॅनलचा पाया ठरल्या. कधीही हार न मानण्याच्या ॲटिट्यूडमुळे मी माझा व्हिडिओ अपडेट करत गेलो. मी हा विचार करून व्हिडिओ नव्हतो बनवत की माझे फक्त 50 किंवा 100च सबस्क्रायबर आहेत. मी हा विचार करायचो की माझे हजारो सबस्क्रायबर आहेत आणि ज्या व्हिडिओ मी बनवत आहे ते हजारो लोक बघत आहेत. त्यामुळे व्हिडिओ या चांगल्याच बनल्या पाहिजेत. मी स्वतःसाठी एक नियम बनवला होता की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओला आधीच्या व्हिडिओपेक्षा चांगलं बनवणार. त्यासाठी नवीन नवीन टेक्निक शिकणार आणि माझ्या स्किल्सला अपडेट करत राहणार. आणि मी असेच केले. मी अजून पण हा नियम फॉलो करतो. तर जेव्हा मला व्ह्यूज मिळत नव्हते तेव्हा मी व्हिडिओ बनवणे सोडून देऊन असा विचार केला असता की जाऊ दे यार, कोणी व्हिडिओ बघत तर नाही आहे, मी इम्प्रूव्ह करणे सोडून दिले असते, नवीन टेक्निक शिकणे सोडून दिले असते, तर कदाचित नाही तर एकदम पक्क सांगतो की हा चॅनल आज तुमच्या समोर नसता. तर मित्रांनो, ही होती 6 कारणे ज्यांच्यामुळे लोक श्रीमंत नाही बनू शकत. कसे वाटले नक्की सांगा आणि हो, लाईक आणि डिसलाईक सर्व मी तुमच्या हातात सोडतो. आणि फॉलो करा मला फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर, जिथे मी डेली पोस्ट करत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.